संभाजीनगर मधले अपडेट पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये 59.82% इतकं मतदान झालंय। संभाजीनगर मधून 115 सदस्याच्या 29 प्रभागांमधून 859 उमेदवार रिंगणात होते। सर्वच पक्ष स्वबळावर लढल्यानं निवडणूक रंगतदार झाली होती। भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला, तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा किल्ला लढवला। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील शिवसेना उबाठाकडून खिंड लढवली, तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सुद्धा रिंगणात होते। त्यामुळे इथली निवडणूक ही खरं तर चुरशीची ठरलेली आहे। काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीमुळे कुणाचा गेम होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सध्या आपल्याला तिथूनचे अपडेट देणार आहेत। अविनाश, खरं तर अतिशय चुरशीची निवडणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे। उमेदवारांचं भवितव्य काल ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय, आज त्यांचं भवितव्य ठरणार आहे। आज मतमोजणी होणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरची जी निवडणूक आहे ती राज्याची निवडणूक एकीकडे आणि छत्रपती संभाजीनगरची निवडणूक एकीकडे आपल्याला पाहायला मिळाली होती। जसं तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। राडे, हाणामारी, उमेदवारीवरून नाराजी असे अनेक प्रकारांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची ही निवडणूक राज्यामध्ये गाजली आणि काल महानगरपालिकेच्या महापौर आणि 115 नगरसेवकांसाठी जे ते मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे। त्यामध्ये देखील अनेक ठिकाणी बोगस मतदान असतील किंवा बाकी बोगस मतदान तर आहेच, पण शाहीचा जो प्रश्न होता तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता। अखेर जे 11,18,000 मतदारांपैकी जवळपास 6,69,000 मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेले आहेत आणि 29 प्रभागातून ते वाढ जे 115 नगरसेवक आहेत ते 115 नगरसेवक हे नागरिक यांनी आपला नगरसेवक निवडलेला आहे। आता जर या नगरसेवकांचं भवितव्य आपण जर बघितलं तर या स्ट्रॉंग रूम मध्ये बंद आहे। जसं आता 10 वाजतील त्यानंतर हे संपूर्ण मतपेट्या मतमोजणी केंद्राकडे जाणार आहेत। त्या ठिकाणी कोण आपला नगरसेवक, कोण वार्डाचा नगरसेवक आणि कोण महापौर बनेल, कुठल्या पक्षाचा महापौर बनेल, कारण या अगोदर जो महापौर होता तो औरंगाबादचा होता, आता महापौर जो असेल तो छत्रपती संभाजीनगरचा असेल, असाच प्रचार संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। अखेर तो दिवस आलेला आहे। जवळपास 1 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। आपण जर बघितलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की टेबल क्रमांक 1, टेबल क्रमांक 2 अशा पद्धतीच्या ज्या फेऱ्या आहेत, जे मतमोजणी अधिकारी आहेत जे याच टेबलवर बसणार आहेत, याच ठिकाणून संपूर्ण मतमोजणी केली जाणार आहे। आपण जर विशिष्ट प्रकारचा एक टेबल या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो स्टेज आहे, निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी बसतील आणि तिथून संपूर्ण मतमोजणीचं जे ते लक्ष केंद्रित केल्या जाणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर अत्याधुनिक सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। लॅपटॉप असेल, कम्प्युटर्स असेल, संपूर्ण अत्याधुनिक ही खरं तर मतमोजणी केंद्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि याच ठिकाणून आता मतमोजणी होणार आहे। जशी जशी मतमोजणी होईल तसं तसं आता या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। जवळपास 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 1 ते 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। मात्र एकूणच जर आपण काल जरी बघितलं तरी मतदानाचा जो टक्का आहे प्राजक्ता, तो मात्र संभाजीनगरमध्ये गेम चेंजर ठरणार आहे। कारण पालिकाच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 85% मतदान झालं होतं, मात्र शहरात ती परिस्थिती आपल्याला दिसत नाही। नागरिक जो आहे तो उत्स्फूर्तपणे बाहेर पडेल अशी शक्यता वर्तवल्या जात होती, मात्र तसं घडलं नाही। फक्त 69% ही मतदान जे ते या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं नागरिकांचा हा कमी झालेला उत्साह हा कोणाला भारी ठरवणार आणि कोणाला घरी पाठवणार हे पाहावं लागेल। निश्चितच अविनाश, तुम्ही देखील असेच सोबत राहा। आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना असा तिरंगी सामना पाहायला मिळाला। मात्र शेवटच्या टप्प्यात शिंदे सेना आणि भाजप सरळ सामना निर्माण झाला। मात्र